जय श्रीकृष्ण, राधे राधे. हे बघा ताई, माझं एक म्हणण्याचा उद्देश असा आहे की आपलं जीवन आपण सुखी ठेवायचं का दुःखी ठेवायचं हे आपल्या हातात असतं. कारण दुःख राहिल्याने लोकांना फरक पडत नाही, पण सुखी राहिल्याच्या नंतर लोकांना खूप काही फरक पडतो. आणि जेवढं आपण दुःखी असेल ना तेवढं लोकांचं हसू होतं. म्हणून दुःखी कधी दाखवायचं नाही. घरात आलं की दुःख व्हायचं, बाहेर गेलं की सुखात राहायचं. हे सांगते माझं म्हणणं आहे तुम्हाला. आणि असं एक पॉईंट आहे बघा, आपण काय म्हणतो लेडीज लेडीज पुरुष काय म्हणतो लेडीज म्हणजे कमी समजतात. असं नका समजत जाऊ. कारण का तर तिच्यापेक्षा जास्त काम कुणीच करू शकत नाही. ती घरचं काम करून बाहेर जाते, बाहेरचं काम करून घरात येते, तरी तुमच्या बरोबरीला ते काम करत असते. पुरुष जर कामाला गेला तर ते घरातलं काहीच करू शकत नाही. आणि जर सांगितलं तर काय म्हणणार, मी घरातलं काम करू का? अरे असं नसतं. परपंच हा दोघांचा असतो, दोघांनीही करायचा असतो. मुलं बी दोघांची असतात, घर बी दोघांचं असतं, सगळं दोघांचं असतं. मग कामच काही एकटीचं असतं असं नसतं. म्हणून मी म्हणते, जो बी पुरुष लेडीजला म्हणजे बायकोला साथ देईल, आईला साथ देईल, तोच पुरुष मोहरं जातो. जर स्वतःसाठी जगत असेल ना त्याचा उपयोगच नसतो काहीच. जिंदगीत त्याचा काही उपयोग नाही आहे. म्हणून मी सांगते, आईला रिस्पेक्ट द्या, बायकोला रिस्पेक्ट द्या. मी बी एक कुणाच्या तरी बायको, मी बी कुणाच्या तरी आई आहे. म्हणून मी सांगते, कारण मी माझ्या मुलीला बी तेच सांगत असते की बाई, समोरच्या माणसाला रिस्पेक्ट द्यायची असते. आणि रिस्पेक्ट द्यायला म्हणजे कसं असतं, समोरच्या माणसावर बी असतं बरं का. मी जर लईच ही करायला लागले तर ती रिस्पेक्ट देऊ शकत नाही. माझी लेक असू द्या, माझी सून असू द्या येणारी, पण त्याच्यामुळं मी सांगते, रिस्पेक्ट घ्यायची आपल्या हातात असते. आणि एक द्यायची बी असते, द्यायची बी आपल्याच हातात असते, आणि नसेल द्यायची बी आपल्याच हातात असते. म्हणून मी सांगते, जेवढं बी आपण नम्रतापणाने घ्यायचं असतं. नम्रता ही सगळ्या लेडीजचं अभिमान असतो. नम्रता घेईल ना तिचं